चितळे बंधू. राज ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नाला उद्धव ठाकरेंची सहकुटुंब उपस्थिती. राज आणि उद्धव यांच्यामध्ये संवाद. दादरमध्ये राज यांच्या बहिणीच्या मुलाचा लग्न सोहळा. पालकमंत्री ठरवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कसोटी. 36 पैकी 11 जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदासाठी महायुतीतच रस्सीखेच. खातेवाटपानंतर मंत्र्यांचा आपापल्या मतदारसंघामध्ये जंगी स्वागत. मुश्रीफ, सरनाईक, माणिकराव कोकाटे, भरत गोगावले, नितेश राणे समर्थकांचा जल्लोष, तर अजित पवार यांचा होणार भव्य नागरी सत्कार. नाशिकमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या स्वागताचे बॅनर चर्चेमध्ये. छगन भुजबळ यांचे फोटो बॅनरवरून गायब, तर भुजबळांचे कट्टर विरोधक कांदेंचे फोटो बॅनरवरती. मंत्रीपद मिळाल्यानंतर मंत्री ऍक्शन मोडमध्ये. सरनाईकांकडून खोपट बस डेपोची पाहणी, तर आबिटकरांकडून आरोग्य सेवा बळकट करण्याचा निर्धार. शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करण्याचा कोकाटेंचा विश्वास. शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन. भीमथडी जत्रा आणि साहित्य संमेलनाचं निमंत्रण. बीड प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचीही दिली विनंती. वाढदिवसाच्या दिवशी आईनं नवीन मोबाईल दिला नाही म्हणून 15 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या. सांगलीमधला मिरजेतला धक्कादायक प्रकार. पॉपकॉर्नवरती 3 प्रकारचे जीएसटी लावल्यानं सरकारवरती चौफेर टीका. चवीनुसार 5, 12 आणि 18% जीएसटी लागणार. कुवेतच्या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कामगारांसोबत संवाद. तुमची कर्मठता हीच ओळख असल्याचं कौतुक. 140 कोटी भारतीयांसाठी काम करत असल्याचा विश्वास. ईपीएफ घोटाळ्याशी काहीही संबंध नाही, अटक वॉरंट निघाल्यानंतर क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाचा दावा. कायदेशीर सल्लागार आवश्यक पावलं टाकतील असंही स्पष्टीकरण. कडाक्याच्या थंडीनं काश्मीरच्या सौंदर्यामध्ये भर. ड्रंगमधील धबधबा कोठला, तर थंडीच्या लाटेनं डल लेकवरतीही बर्फाचा थर.